भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक 12 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या पथकाने भंडारा तालुक्यातील खमाटा गावाची नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी संचालक कृषी नागपूर आर.पी. सिंग, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव एस. मोदी व महेंद्र सहारे यांच्या केंद्रीय पथकात समावेश आहे। या पथकाने भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत। भंडाराचे जिल्हा अधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, माहिती अधिकारी अनंत गीते, भंडारा येथील कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी भंडारा, पोलीस निरीक्षक राजेश थोरात, मत्स्य व्यवसाय अधिकारी तलाठी खोडे, मधुकर भोपे, प्रमोद भांडारकर, पप्पू भोपे, उमेश मोहतुरे, सुभाष भोपे व गावकरी यावेळी उपस्थित होते। उमेश मोहतुरे यांनी आपल्या परिसरातील झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती केंद्रीय पथकाला दिली। सोबत गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती पथकातील सदस्यांना दिली व जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त केली। घरांचे, शेतीचे, गोठ्याचे, जनावरांचे व कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांनी यावेळी सांगितले। खमटा येथील अरुण शेंडे यांच्या पडलेल्या घराची पाहणी, रस्त्याची पाहणी पथकाने केली। त्याचप्रमाणे घर, शेती व गोठ्यांचे पंचनामे सुद्धा तपासले। खमटा येथील शेती, घर व तलावाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली। मत्स्य शेतीची सुद्धा पुरामुळे नुकसान झाल्याचे खमटा येथील शेतकऱ्यांनी सांगितले। गावातील नुकसानीचे सर्व पंचनामे झाले असून तातडीची मदत वाटप सुरू लवकरच होईल असेही सांगितले। केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाशी चर्चा केली। शेतीची, घर व गोठ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नुकसानीचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्र शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।